नमस्कार मित्रांनो. तर चला सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ. तर स्कॉलरशिपचा विषय आहे बुद्धिमत्ता चाचणी वर्ग 7वीचा. प्रश्न असा आहे, वैभवीचा पहिला वाढदिवस 10 नोव्हेंबर 2018 रोजी शनिवारी होता, तर तिचा 11वा वाढदिवस कोणत्या वारी येईल? ठीक आहे. मग आता आपल्याला पहिल्यांदा पाहावं लागेल की काय दिलेलं आहे. त्यांनी पहिला वाढदिवस दिला आहे. ठीक आहे, पहिला वाढदिवस फर्स्ट. ठीक आहे, पहिला वाढदिवस. पहिला वाढदिवस किती दिला आहे? 10 नोव्हेंबर 2018. ठीक आहे. आणि त्यानंतर कोणता वार होता? तो शनिवार होता. शनिवार. पहिल्या वाढदिवसाला शनिवार होता, तर तिचा 11वा वाढदिवस. मग 11वा वाढदिवस म्हणजे काय? आता हा दुसरा वाढदिवस कधी येईल? तर 2019ला येईल. 2019ला येईल. ठीक आहे. मग अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे? पुढे जायचं आहे. किती वाढदिवसापर्यंत? 11वा वाढदिवसापर्यंत. ठीक आहे. हा दुसरा वाढदिवस झाला. तिसरा इथंच लिहितो मी आता. ओके. हा दुसरा वाढदिवस कधी आहे? 2019. त्यानंतर तिसरा वाढदिवस 2020ला येईल, याच तारखेला 10 नोव्हेंबरला. ठीक आहे. चौथा वाढदिवस 2021. पाचवा वाढदिवस 2022. सहावा वाढदिवस 2023. सातवा 2024. आठवा 2025. नववा 2026. 10वा 2027 आणि 11वा 2028. तर आता बघा, आपल्याला एक माहीत आहे की तुम्हाला की आज समजा 2018 आहे, 2018ला शनिवार आहे, तर 2019ला त्याच दिवशी म्हणजे 10 नोव्हेंबरला कोणता वार असेल? तर एक दिवस पुढे जाते. प्रत्येक वर्षी जी तारीख आहे 30 तारीख एक दिवस पुढे जाते. म्हणजे 10 नोव्हेंबर 2018ला शनिवार असेल, तर 10 नोव्हेंबर 2019ला शनिवारचा पुढचा दिवस रविवार असेल. म्हणजे एक दिवस काय होते? पुढे जाते. केव्हा? जेव्हा ते वर्ष, हे जे वर्ष आहे हे वर्ष नॉर्मल असेल. काय असेल? नॉर्मल वर्ष असेल. म्हणजे काय? तर लीप वर्ष नसेल तेव्हा. जर लीप वर्ष असेल तर 2 दिवस पुढे जाते. ठीक आहे. म्हणजे इथं काय झालं? एक दिवस पुढे गेला. जर हेच वर्ष जर लीप वर्ष असतं तर 2 दिवस पुढे गेला असता. फॉर एक्झाम्पल, आता हे 10 नोव्हेंबर 2020 आहे. ठीक आहे. हा 2020 आहे. मग आता 2020 हे काय? लीप वर्ष आहे. मग लीप वर्ष आहे तर इथं प्लस किती होतील? 2 होतील. आणि हा कोणता वार येईल? मग रविवार झाल्यावर सोमवार, मंगळवार. हा कोणता येईल? मंगळवार येणार. असं आपल्याला काय करायचं आहे? लीप वर्षाचा विचार करायचा आहे. मग कोणते कोणते लीप वर्ष आहेत आणि कोणते कोणते नॉर्मल वर्ष आहेत? ठीक आहे. मग हे काय आहे? हे पहिलं झालं नॉर्मल वर्ष आहे. ठीक आहे. हे लीप वर्ष आहे. त्यानंतर हे झालं नॉर्मल वर्ष. हे झालं नॉर्मल. प्रत्येक 4 वर्षांना लीप वर्ष येत असते, आपल्याला माहीत आहे. हे नॉर्मल वर्ष आहे. आता 1 2 3 चौथं वर्ष काय येईल? लीप वर्ष. लीप वर्ष नॉर्मल 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 लीप, म्हणजे 4 वर्षानंतर 1 2 3 आणि हे चौथ्या वर्षी काय झालं? लीप वर्ष आलेलं आहे. ठीक आहे. हे नॉर्मल वर्ष, हे नॉर्मल वर्ष, हे नॉर्मल वर्ष आणि हे काय? लीप वर्ष. ठीक आहे. मग नॉर्मल वर्ष असले तर 1 घ्यायचा, प्लस 1 घ्यायचा, आणि लीप वर्ष असेल तर 2 प्लस घ्यायचे. ठीक आहे. मग आता पाहू आपण. इथं 1 दिवस, इथं 2 दिवस, इथं 1 दिवस नॉर्मल आहे, हे नॉर्मल आहे. इथं 1 दिवस वाढवायचा. ठीक आहे. प्लस करू, प्लस 1 प्लस 2. त्यानंतर नॉर्मल आहे प्लस 1. इथं नॉर्मल आहे, सॉरी लीप वर्ष आहे, का होईल? प्लस 2 वर्ष. नॉर्मल आहे, नॉर्मल असलं तर काय? प्लस 1, प्लस 1. इथं प्लस 1 लीप वर्ष प्लस 2. आता याची बेरीज करणार आपण. हा 1 आणि 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. किती झाले? 13. एकूण किती दिवस झाले? 13 दिवस. एकूण झाले 13 दिवस. 13ला कितीनं भागायचं आहे आपल्याला? 7नं भागायचं आहे. ठीक आहे. मग 7नं भागलं, 7 1 7. बाकी किती उरते? तर बाकी उरते 6. बाकी किती उरते? 6. 7नं जेव्हा आपण 13ला भागतो, हे असं, तर 7 1 7 आणि उरले किती? 6. बाकी किती उरली? बाकी उरली 6. म्हणजे याचा अर्थ 6 दिवस पुढे जावं लागेल आपल्याला.
ठीक आहे. म्हणजे शनिवारच्या पुढे 6 दिवस पुढं. मग शनिवारच्या पुढे जायचं आहे आपल्याला किती दिवस? 6 दिवस. मग शनिवारच्या पुढे आपण घेऊ रविवार, दुसरा सोमवार, ठीक आहे, मंगळवार, 3 झाले, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. किती दिवस? 6 दिवस पुढे जायचं आहे. 1 2 3 4 5 6 6 दिवस पुढे जायचं आहे, कारण बाकी उरले आपली 6. म्हणून 6वा दिवस कोणता येणार आपला? शुक्रवार. म्हणून आपलं उत्तर कोणतं आहे? तर शुक्रवार, ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. अशा प्रकारे हे गणित सोडवायचं आहे. समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.